जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास 3. पृथ्वी स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र तितुके राहती, तिच्या आधारे. समर्थ म्हणतायत की श्रोते हो, ही वसुमती म्हणजे अर्थात पृथ्वी, आपली पृथ्वी ही धन्य धन्य आहे. तिची स्तुती करण्यासाठी कोणतेही शब्दच नाही आहेत. तिच्यासाठी कोणते शब्द वापरावेत. स्तुती ही तिची योग्यच आहे. तिचे महत्त्व आणि थोरवी यांचे वर्णन किती करावे. सर्व देहधारी म्हणजे प्राणी, मनुष्य या पृथ्वीच्याच आधारावर तर जगत असतात. पहा, या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत की सर्व जगातला एकमात्र आधार तो कोणाचा असेल तर तो आहे फक्त पृथ्वीचा. आणि तो शाश्वत आहे. तिच्यावर जीवन चालू आहे. लोक मात्र जीवन जगताना, चरितार्थाचे उद्योग करताना, प्रपंच करताना याच पृथ्वीची नासधूत करतात. माती आणि डोंगर, पहाड हे सर्व उकरून मोठ्याच्या मोठ्या इमारती बांधतात. तिच्यावर निरुपयोगी सर्व गोष्टी फेकून देतात. अनाथाई तिचे हाल करतात. शेवटी मनुष्याचे शरीरसुद्धा ज्यावेळेस देह पडतो त्यावेळी हे शरीरसुद्धा त्या पृथ्वीमध्ये सामावले जाते. पर्वत, नद्या, महासागर, झाडे, वेली, प्राणी मात्र यांना तिचाच तर खरा आधार आहे. तिच्या पोटामध्ये तिच्या उदरात तर अमूल्य असा रत्नांचा आणि धातूंचा केवढा मोठा साठा आहे तो कोण जाणे. या पृथ्वीवर हक्क सांगण्यासाठी, मालकी मिळवण्याच्या उद्योगामध्ये कितीतरी सत्ताधारी लोक, पराक्रमी पुरुष विलयाला गेले. अवतारांनी म्हणजे आजपर्यंत जे थोर पुरुष झालेले आहेत, जे अवतार झालेले आहेत, श्री विष्णूंचे 10 अवतार, महादेवांचे अवतार, या अवतारांनी सुद्धा याच मातीत, याच पृथ्वीवर जन्म घेऊन अनन्य अशा लीला केल्या. अनेक वंश नांदून गेले. कितीतरी वंशावळी आहेत. सूर्यवंश, चंद्रवंश अशा कितीतरी वंशावळी नांदून गेल्या. सर्व काही नष्ट झाले. म्हणजे ते सर्व काही लोप पावले. ज्याच्या त्याच्या वेळेनुसार लोप पावले. मातीचे थरचे थर एकमेकावर चढत राहिले. पण पृथ्वी मात्र सर्वांना थारा देत आहे. आणि ही पृथ्वी जी आहे, ही जी आपली जननी आहे, माता आहे, ती अगदी कल्पांतापर्यंत हे सर्व काही मनुष्यांना, प्राणीमात्रांना देतच राहील. हे या समासामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात, जाळीती, पोळती, कुदळीती, नांगरती, उकेरती, खानती, मळमूत्र तिजवरी करती आणि वमन. या पृथ्वीला आपण जाळतो. नांगरण्यापूर्वी बघा, शेतकरी जर एखाद्याने ऊस लावलेला असेल तर त्याची पालापाचोळा, जो काही घाण कचरा असेल तो शेतकरी त्या पृथ्वीवर पेटवून देतो, जाळतो. म्हणजे पृथ्वीला जाळतोच ना, चटके बसतायत. पोळवतो कुदळीने. एखादं कार्य काय करायचं असेल, पीक काय करायचं असेल, कुदळीने उकरतो. शेतीला ट्रॅक्टरने नांगरतो, खणून काढतो. काय बांधकाम करायचं असेल तर त्या पृथ्वीलाच आपण खणून काढतो. तिच्यावर मलमूत्र विसर्जन करतो. पूर्वीच्या काळी सर्वजण शेतामध्ये, टॉयलेटची सोय नसायची त्यावेळेस शेतामध्ये मलमूत्र करण्यासाठी जायचे. शिवाय आपल्याला काहीही, मनुष्य कसा आहे बघा, त्या पृथ्वीवर वारंवार थुंकणे किंवा वारंवार ओकणे, शारीरिक व्याधी, शारीरिक प्रक्रिया हे
या पृथ्वीलाच सहन करावं लागतात मनुष्याच्या, तर ते सर्व आपण हे करतो असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. नासुके कुजके जर्जर पृथ्वी विन कैची थार देहांत काळी शरीर तिजवरी पडे. म्हणजे नासलेलं कुचके पदार्थ जुनी मोडतोड सर्व काही पृथ्वीवरच फेकण्यात येते. दुसरी कुठं जागाच नसते. मरण आले की एका कलेवर पृथ्वीवरच ते कोसळते. म्हणजे एखाद्या शरीरातून आत्मा निघून गेला, नाहीसा झाला, तर त्याचे शरीर हे पृथ्वीवरच पडत असते. बरे वाईट सकळ काही पृथ्वी विन थारा नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. म्हणजे चांगले वाईट असे जे काही आहे त्याला पृथ्वी वाचून दुसरीकडे कुठेही थारा नाही आहे. अनेक धातू आणि रत्ने ही पृथ्वीच्या पोटात असतात. एकास एक संवारिती प्राणी भूमीवरी असती. भूमी सांडून जाती कोणीकडे. म्हणजे लोक परस्परांमध्ये वितुष्ट असते किंवा लढाया करून शेवटी मरून जाऊन त्यांचे देह पृथ्वीवरतीच पडत असतात. कारण दुसरीकडे जाण्यासाठी कोणताही ठिकाणाच नाही आहे. गडकोट पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देव दानव मानव राणे पृथ्वीवरी. म्हणजे बघा, आपण पाहतो किल्ल्याची तटबंदी, गावाच्या गावे, शहरे, अनेक प्रांत, देश हे सर्व काही पृथ्वीवरतीच आहेत. त्यांची माहिती प्रवास केल्यानंतर होते. देव, राक्षस आणि मनुष्य प्राणी या सर्व जीवांचे वास्तव्य हे या पृथ्वीवरतीच असते. पहा, समर्थ आपल्याला किती सुंदर असं या वसुंधरेचं, पृथ्वीचं वर्णन करून सांगतायत. ह्या गोष्टीची प्रत्येकानं थोडी जाण ठेवली पाहिजे आणि या पृथ्वीला, या जननीला, या मातेला नेहमी नमन केले पाहिजे. कारण सर्व काही मनुष्यांचा, प्राणीमात्रांचा हा त्रास या पृथ्वीला, या धरणी मातेलाच आहे. हे सर्वांनी अंतरी जाणीव ठेवली पाहिजे, जाणलं पाहिजे. तर या अशा पृथ्वीचा, ही सृष्टी निर्माण होताना या पृथ्वीचा जन्म कसा झाला, मनुष्याचा जन्म कसा झाला, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. समर्थ म्हणतात की पहा, पृथ्वी हे सृष्टीच्या क्रमविकासामधलं शेवटचं पंचमहाभौतिक तत्व आहे. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा पृथ्वी जलतत्वामध्ये, जल हे अग्नितत्वामध्ये, अग्नी हा वायूमध्ये, तर वायू हा आकाशात विरून जातो. आकाशही मग गुणमायेमध्ये लुप्त होऊन त्रिगुणांचं अस्तित्व संपुष्टामध्ये येतं. अशा रीतीनं मूळ माया या साऱ्या तत्वांना आपल्या उदरामध्ये घेते आणि परब्रह्माचा एकोहम बहुश्याम हा सत्यसंकल्प सिद्धीला गेल्यामुळं स्वतःही परब्रह्मात लीन होते. मग असा विचार येतो की सृष्टी अस्तित्वात येण्याअगोदर, ती निर्माण झाल्यावर, तिच्यामध्ये अनंत घडामोडी घडत असताना आणि तिचा संहार झाल्यानंतरही जे मागं उरतं ते काय, ज्याच्या अधिष्ठानावर सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही अवस्था झाल्या, त्याला विवेकानं समजून घेतलं तर आपली दृश्यासक्ती शून्य होण्याला निश्चितच मदत होईल. बघा, विश्व निर्माण होण्याअगोदर निश्चळ, निर्विकार, निर्विकल्प ब्रह्म होतं. सृष्टी विस्तारत असतानाही ते होतच होतं. त्याच्यात कुठलाही बदल घडत नाही. तसंच सृष्टीचा संहार झाल्यावरही ते ब्रह्म जसंच्या तसंच शाश्वत राहतं. मग आपणच विचार करा की शाश्वत नक्की कोण आहे? राजहंस जसं पाण्यात मिसळलेलं दूध
वेगळं करून पितो किंवा तो वेगळं करूनच प्राशन करतो, तसं विवेक वैराग्याच्या मदतीनं सृष्टीमधील आसार शिल्लक ठेवून फक्त सार घेतलं म्हणजे शाश्वत अशा ब्रह्माला ओळखलं की आपणही परमहंसपदी आरूढ होऊ शकतो. सृष्टी रचनेच्या प्रारंभी, मध्ये आणि अंतिम समयी परब्रह्म शिल्लक उरतं, ते शाश्वत आहे, सार आहे हे ओळखून त्याच्यावर ध्यान लावू शकलो तर आपण परमार्थाचे अधिकारी निश्चितच बनू. प्रभंजनांच्या नित्य भजनातूनच निरंजनाचं अनुसंधान राखता येतं, कारण ब्रह्मस्वरूपामध्ये ना द्रष्टेपणानं राहता येतं ना नागकल्पनेनं, त्याच्याशी केवळ तद्रूप होता येतं. मग आता अनुसंधान कसं लावता येईल? बघा, आपलं आचरण अनुसंधान लावण्याचं सर्वोत्तम असं एक साधन आहे. दृश्यातील सर्व गोष्टी आसार आहेत, त्यांना उत्पत्ती स्थिती लय या कालत्रयींचं बंधन आहे. जे घडत आहे ते प्रारब्धवश भगवंताच्या इच्छेनंच घडत आहे, त्यात आपलं कर्तेपण बिलकुलही नाही आहे अशी भावना नेहमी मनाशी असावी. कर्तव्य म्हणून जे आपल्या वाट्याला आलंय ते विवेक वैराग्याचं भान राखून उत्तम पद्धतीनं करावं, परंतु त्या कर्मफळाची आसक्ती जी आपल्याला दृश्याशी बांधून ठेवते ती ममता आसक्ती सोडायला शिकावं. हे जसं जमू लागलं की आपण अनुसंधानात आहोत असं समजावं. आपल्याला अखंड अनुसंधान साधू लागल्याच्या काही खुणा सांगता येतील. त्या अशा, बघा, हे विश्वच खोटं आहे, प्रपंच असार आहे हे पक्क समजल्यानं आपल्याला प्रपंचाची, त्यातील गोष्टींची चिंता वाटेनाशी होते. हवे नकोपणाची भावना क्षीण झाल्यामुळं गरजा कमी होतात. देह धारणेपुरतं अन्न भगवंत पुरविलच ही खात्री मनाशी वाटू लागते. अशा निश्चिंततेतून चित्ताला स्वस्थता लाभते, शांतता लागते, समाधान मिळतं. नाहीतर चित्त चिंताक्रांत असेल, दृश्यांचे पाश आपल्याला जकडून ठेवत असतील तर आपण अनुसंधानात आहोत असं म्हणून स्वतःशीच प्रतारणा करत नाही ना, हे आपण प्रत्येकानं तपासून पाहावं. समर्थ सांगतायत की मनुष्य या पृथ्वीतलावर कसा आला, कशासाठी आला, त्याची निर्मिती कुणी केली, अशा प्रश्नांचं समाधान आपल्याला मिळणार आहे. या पृथ्वीची निर्मिती कोणी केली, अशा प्रश्नांचं समाधान वा उत्तर आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजामध्ये बघा, समाजामध्ये बऱ्याच वेळा वंशावळ सांगण्याची प्रथा असते. वडील, आजोबा, पंजोबा, कापर पंजोबा अशा रीतीनं आपण फार तर 4-5 पिढ्या मागं जाऊ शकतो, पण त्या पूर्वीच्या पुरुषांबद्दल मात्र आपल्याला काहीही कल्पना नसते. क्वचितच त्याची एखाद्याला माहिती असते. पण असा शोध घेत जर आपण मागं जायचं ठरवलं तर आपला शोध सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवापर्यंत येऊन थांबतो. एखादा अतिचिकित्सक असंही विचारू शकतो की मग या ब्रह्मदेवाचा निर्माता कोण? परमार्थात चिकित्सा जिज्ञासा जरूर असावी, पण तिला साधनेचं पाठबळ असेल तर ती एका टप्प्यापर्यंत थांबते. तरी काही वेळा असंही वाटतं की अशा प्रश्नांचा दैनंदिन जीवनाशी तर थेट असा काहीही संबंध नसतो. मग खरंच त्या प्रश्नांची उकल शोधण्यामध्ये वेळ वाया घालवण्याची गरज आहे का? वेळ दवडण्याची काय गरज आहे का? समर्थ म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात की एखाद्या ठिकाणी लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी आपण रेल्वेनं प्रवास करतो किंवा तो रेल्वेचा प्रवास आपल्याला सोयीचा वाटतो. मग असा प्रवास करताना रेल्वेच्या डब्यामध्ये बसवून आपण प्रवासाचा आनंद घ्यावा. डब्याचा पत्रक किती जाडीचा असेल किंवा चाकं किती असतील, त्याला लोखंड किती लावलं असेल, किती वापरलं असेल किंवा त्याला
प्रत्येक पत्र्याला रिबीट किती ठोकले असतील याचा आपण विचार का करावा? तसं आपण या सृष्टीत जन्माला आलोय, मग इथल्या जगण्यातला आनंद लोटायचा सोडून या असल्या वायपट प्रश्नांचा उगीच कशाला आपण नादीला लागायचं, त्या प्रश्नामध्ये कशासाठी गुंतायचं? पण जीवाच्या सर्व शंका फिटून त्याच्या अंतरंगात समाधान प्रस्थापित करण्याचा एकमेव उद्देशानं समर्थ आपल्याला सर्व काही समजून सांगत आहेत. माहिती आणि ज्ञान असं या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. विश्व उत्पत्तीच्या रहस्यांची केवळ माहिती करून घेण्यापेक्षा त्या माहितीचं ज्ञानामध्ये परिवर्तन होऊन अंतरंगी समाधान विलसत राहणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तर समर्थांनी ग्रंथराज दासबोधाची रचना केलेली आहे. विश्वनिर्मितीचं बीज आपल्याला समाधान कसं देऊ शकेल हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे, मोठं कौतुकाचं ठरणार आहे. आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीनं मनुष्याला चिंता, भ्रांत काळजी यांनी पुरतं घेरलेलं आहे. कुणी शारीरिक व्याधींनी तर कुणी मानसिक रोगांनी त्रस्त आहे. त्यामुळं वैतागून प्रत्येक जण जणू भगवंताला कैफियत सांगताना म्हणतोय की अरे देवा, का म्हणून ही सारी दुःख माझ्या वाट्याला तू दिलेली आहेस? खरं तर आनंद उपभोगण्यासाठी देवानं या सृष्टीत किती विविधता निर्माण केलेली आहे. पण ही सृष्टी आपल्यासाठी आनंददायी न ठरता दुःखदायीच ठरत असल्याचं अनेकांना वाटत असतं. नाहीतर आनंद मिळावा यासाठी आपण ठोस काही करतो का, हाही एक गहन प्रश्नच आहे. उमेदीच्या काळामध्ये आपण पैसा पैसा करत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून धनसंपादन करत राहतो आणि उतार वयामध्ये तोच पैसा आपल्या आजारपणावर खर्च करत राहतो. थोडक्यामध्ये काय तर आपण जगतो असं की कधी मरणारच नाही आणि मरतो असं की कधी जगलोच नाही. आपल्या या विचित्र अवस्थेमुळंच किंवा या आपल्या विचित्र अवस्थेचं मूळ कारण म्हणजे आपल्या अस्तित्वाचं गमक. या सृष्टीचं खरं स्वरूप आपल्याला कळतच नाही किंवा ते कधी आपल्याला उमगतच नाही. आपण अहंकाराला कवटाळून अज्ञानाची कवचं अंगावर चढवून मी म्हणजे देह, अहंकारी मी जो काय आहे तो सर्व काही मीच, ही भूमिका अधिकाधिक घट्ट करतो आणि मिथ्या सृष्टीतील मिथ्या व्यवहाराला सत्यत्व देऊन बसतो. व्यवहारात तुझं माझं या जुगलबंदीमध्ये भली बुरी कर्म आपल्या हातून काढतात. त्यातून निर्माण होणारे तणाव, द्वेष, मत्सर या भावना शेवटपर्यंत आपला पिच्छा पुरवतात. अशा वेळी समर्थांनी मांडलेलं विश्व उत्पत्तीचं सहज सुंदर रहस्य आपले अंतःचक्षु उघडण्यासाठी मदत करतं आणि संत्रस्त मनाला शांत करतं. मानवाची उत्पत्ती कशी झाली हे दोन प्रकारे सांगता येऊ शकते, उत्क्रांती आणि निर्मिती. बघा ते म्हणजे कसं, एक म्हणजे उत्क्रांती आणि दुसरी म्हणजे निर्मिती. उत्क्रांती विज्ञानाधिष्ठित आहे तर निर्मिती आध्यात्मिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे. तर्कवादी विचारातून आपण जर इंग्लंडच्या चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञानानं मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा त्याने सिद्धांत सुमारे 200 वर्षापूर्वी मांडलेला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा सूक्ष्म चेतनाशक्ती अस्तित्वात होती. तिला रूप आणि आकार नव्हता. यथावकाश पाणी निर्माण झाले, जलाची निर्मिती झाली. ते गोठून जडतत्व निर्माण झालं. जलामध्ये वनस्पती निर्माण होऊन त्या आधारे विकास होत गेला. अनेक पशुपक्षी जन्माला आले.
पशूंमधील माकडाचा विकास होत गेला. त्यातूनच म्हणजे त्या माकडांपासूनच मनुष्य निर्मिती झाली असं डार्विनचा सिद्धांत सांगतो. आज जगमान्य असलेला हा सिद्धांत संतांच्या अनुभवापेक्षा एकदम असा वेगळा आहे, फारच निराळा आहे. डार्विननं त्याचं मत सुमारे 200 वर्षापूर्वी मांडलं, पण सृष्टीचा विकास तर सनातन काळापासून झालेला असल्याचं शास्त्र पुराणांमधून दिसून येतं. डार्विनच्या म्हणण्यानुसार सृष्टीचा मनुष्याचा विकास टप्प्याटप्प्यानं होत आला, तर आत्मज्ञानी सत्पुरुष विश्व उत्पत्तीकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतात. अशा दोन्ही मतांचा तुलनात्मक अभ्यास आपण या समासामध्ये, या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत. समर्थ सांगतायत की जे जे आपल्या डोळ्यांना दिसतं, जे जे जन्मतं, जे जे निर्माण होतं, वाढतं, फुफावतं, तगतं, ते ठराविक काळानंतर लयाला जातं. हा सारासार विचार अखंड आपण मनी धरला, आपल्या अंतरी हा विचार धरला, तर दृश्य विश्व असूनही आपल्यासाठी मात्र ते नष्ट होतं. या विवेक विचाराला बळकटी देण्यासाठी सगुण भक्तीचीही तितकीच गरजेची असल्याचं मत हे समर्थ आपल्यासाठी सांगतात. वरवर अंतरात्म्याची सत्ता एकीकडं मान्य करायची आणि दुसरीकडं हे माझ्याच बाबतीत काय चुकलं माझं म्हणून माझ्या वाट्याला हे दुःख आलं, हे भोग आलेत, यासारखे प्रश्न त्याला विचारत बसायचं, म्हणजे भगवंताला विचारत बसायचं, हे योग्य नव्हे. बरं, असे प्रश्न विचारतोय कोण, कुणाला? एवढा तरी विवेक विचार साधकानं नको का करायला? घटना भगवंताच्या इच्छेनं घडत आहेत, त्याचं फळ भगवंताची इच्छा म्हणून आपण का बरं स्वीकारू नये? याला कारण आपलं साधन अजून अपुरं पडतंय. जग स्वप्नवत आहे हे अजून आपल्या अनुभूतीला आलेलं नसल्यानंच आपण असले क्षुल्लक प्रश्न उपस्थित करत असतो, किंवा आपण ते भगवंताला, अंतरात्म्याला विचारत असतो. अंतरात्म्याची सत्ता खऱ्या दिलानं, खऱ्या मनानं स्वीकारली पाहिजे आणि विवेकाची कास धरत दृश्याचे पास तोडून टाकायला हवे. या विश्वामध्ये अनेक संत सांगून गेलेले आहेत की जे घडतंय, जे काही घडतंय ते योग्यच आहे, माझ्या हिताचंच आहे, असं आपण आपल्या मनाला वारंवार बजावायला हवं. म्हणजे दृश्यासक्ती हळूहळू कमी होऊ लागते. सारासार विचार प्रबळ झाला की मग तत्वबोधही चटकन आपल्या लक्षात येतो. या डार्विनच्या उत्क्रांतीचा विकास, म्हणजे त्याने जो सिद्धांत मांडला तो सुमारे 200 वर्षापूर्वी मांडलेला आहे. पण डार्विनच्या उत्क्रांतीच्या मताला संत का बरं मानत नसावेत? जीवाच्या अस्वस्थ मनाला स्वस्थ करणं, त्याला विश्राम मिळवून देणं, समाधान देणं, हे संतांचं खरं तर एक विहित कार्य आहे. मनुष्याचं जीवन असीम सुखानं, शांतीनं भरून टाकण्यासाठी ते अखंड झटत असतात. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार वनस्पती ते मनुष्य या विकासात जीव अनेक योनींमधून फिरत येतो असं मानलं जातं. त्यामध्ये विविध वनस्पती, कृमी, कीटक, जलचर, पशुपक्षी, प्राणी, माकडं आणि शेवटी मनुष्य इथपर्यंतच्या प्रत्येक योनीमध्ये जीवाला चिंता, भय हे आहेच. जीवाचा एका योनीतून दुसऱ्या योनीत विकास जरी होत असला तरी त्याच्या अंतरंगातील भय कायम असतंच. देहाच्या आधारे जो होणारा विकास आहे भययुक्तच असेल तर, म्हणजे जो विकास होतोय तो जर भययुक्तच असेल तर मग भगवंतानं विनाकारणच सृष्टी निर्माण केली असं म्हणावं लागेल.
मनुष्यासह कोणत्याही योनीतील जीव भीतीमुक्त होऊन स्वस्वरूपाला जाणण्यास जर असमर्थ ठरत असेल तर मनुष्य जीव निर्माण करून भगवंतानं काय साधलं, त्याचं काही चुकलं तर नाही ना, अशी शंका घेण्याला वाव मिळतो. मानव बुद्धिवान असूनही भ्रांत मिटवू शकत नाही. मनुष्य देह मिळण्या अगोदरच्या योनीत त्याला कुठल्याही उपाधी नव्हत्या. पैसा अडका, मानात्मान, भौतिक उत्कर्षाची आस यापैकी कशाचीच गरज मनुष्य तर जीवाला नसते. तर मग अशा योनीमध्ये असताना तरी जीवाला काळजीपासून दूर राहता येणं, समाधान मिळणं शक्य होतं. पण तसं घडताना दिसत नाही, हे सत्य आहे. जीव मनुष्यदेह धारण करतो खरा, पण त्याची भूमिका चुकल्यामुळं त्याला जीवनाचं खरं स्वरूप समजावून देण्यासाठी संतांना उत्क्रांतीवादात हस्तक्षेप करावा लागतो. अज्ञानी मूळ जीवाचं समाधान हे जणू संतांचं ध्येयच आहे. त्यासाठी ते सामान्य जीवाच्या पातळीवर येतात, त्याला समजावतात. अन्यथा एका रामनामाशिवाय त्यांना कशाचाही ध्यास नसतो आणि आपणही फक्त भगवंताचं नाम सतत घ्यावं अशीच फक्त त्यांची अपेक्षा असते. दासबोधासारख्या ग्रंथातून केवळ माहिती द्यावी असा जर उद्देश असता तर संतांची लेखणी मूकच राहिलेली असती. पण संत ही आपली अनंत काळाची माताच आहे. आपल्यासारख्या आताताई लेकरांनी आक्रस्ताळेपणा करू नये, आपल्या हातून अपकृत्य घडू नयेत. उलट आत्मोद्धार करून घेऊन मनुष्याचं सार्थक व्हावं, मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं या उदात्त उद्देशानं समर्थ माऊली आपले उत्क्रांतीवादासारख्या पोकळ कल्पना दूर करू पाहते आहे. आपल्या मनातील भय, चिंता यांना पळवून लावून सृष्टी निर्मितीचं खरं सूत्र ती उलगडून दाखवत आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. माणसानं बुद्धी तर्काच्या मदतीनं मांडलेला मानवाच्या उत्पत्तीचा सिद्धांत आणि आत्मज्ञानी संतांनी स्वानुभवानं जाणलेली मानवाच्या निर्मितीची प्रक्रिया यामधला फरक आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विज्ञानानं डार्विनचा मनुष्य हा सर्वात सुधारलेला प्राणी आहे हा तर्कावर बेतलेला उत्क्रांतीवाद स्वीकारला आहे. डार्विनच्या या तत्वाला छेद देत मनुष्य निर्मितीची प्रक्रिया वेगळ्याच तऱ्हेनं झाल्याचं संत अनुभूतीनं सांगतात, स्वतःच्या अनुभवानं सांगतात. डार्विन अर्थात विज्ञानानं ग्राह्य धरलेलं मत आणि संतांना आलेली अनुभूती यातील मूलभूत फरक आता आपण आपल्या चिंतनाला घेऊया. सृष्टीचं अस्तित्व सत्य मानून सृष्टीला ग्राह्य धरून विज्ञान या विश्वाची तसंच मनुष्याची उत्पत्ती क्रम विकासानं झाली असावी असा तर्क मांडत, म्हणजे सृष्टी निर्माण झाली आणि मनुष्य विकसित होत गेला असं अनुमान शास्त्रज्ञ आपल्या समोर ठेवतात. मात्र समर्थांसारखे आत्मज्ञानी संत सांगतात जे निर्माण झालेच नाही अशा विश्वाबद्दल काय आणि कसं सांगणार. सृष्टी निर्माण झालीच नाही. समर्थ म्हणतात आपल्याला जी दिसते ती सृष्टी परमात्म्याचा विस्तार आहे असं संत म्हणतात. या दोन भिन्न विचारापासून किंवा या दोन भिन्न विचारसरणीतून एक मुद्दा ठळकपणेच आपल्या समोर येतो. तो असा आहे की विज्ञान अर्थात शास्त्रज्ञ मायेतून परब्रह्माकडे पाहतात तर सत्पुरुष परब्रह्माच्या बाजूने विचार करतात. आपण सर्वजण मायेच्या विळख्यात सापडलेलो आहोत. आपले विचार, संकल्पना, कल्पना, संवेदना, भावभावना मायेच्या अखत्यारीत येत असल्यामुळं आपण मायापटल ओलांडून जाऊ शकत नाही.
त्यामुळं डार्विनसारखा एखादा शास्त्रज्ञ विचारवंत मानवाच्या उत्पत्तीचा तर्कवादावर आधारित सिद्धांत मांडतो तेव्हा ते विचार तर्कनिष्ठ बुद्धिनिष्ठ मंडळींना तोषवितात. त्यांचं समाधान होतं. आपल्या तर्काला आधार मिळाल्यानं मनुष्य मन तात्पुरतं समाधान पावतं. या उलट संतांचं सांगणं असं आहे की जिथं सृष्टी निर्माणच झालेली नाही तिथं मानवाच्या उत्पत्तीची शंका येऊच शकत नाही. संतांचं हे मत मात्र आपल्याला पूर्णपणे कल्पनाविलास वाटतो, कारण आपल्याला त्याची प्रचिती नसते, अनुभव नसतो. कल्पनेनं दृश्याची प्रचिती आपल्याला चटकन येते. त्यामुळं सृष्टीपासून वेगळं राहून तिचं अस्तित्व नाकारून आपण सृष्टीचा विचार करूच शकत नाही. आपण डार्विनचा सिद्धांत सत्य मानतो, पण समर्थांचे स्वानुभूतीचे जे बोल आहेत ते मात्र आपल्या अंतरंगात उतरू शकत नाहीत. त्याचं कारण काय असावं? यामागं नेमकं कोणतं काय कारण असावं? संत परब्रह्माच्या बाजूनं जेव्हा सृष्टीकडे बघतात तेव्हा त्यांना सर्वत्र भगवंतच उरून भरलेला दिसतो, किंवा सर्व ठिकाणी भगवंतच भरून उरलेला त्यांना दिसत असल्याचं दिसतं. सद्गुरू समर्थ हे संत सर्वांमध्ये रामरूप पाहायचे. तुलसीदास विश्वनाथांचं वर्णन करताना म्हणतात, सिय राममय सब जग जानी. संतांची ही भूमिका आत्मानुभूतीची आहे. पण आपण जेव्हा मायेतून परब्रह्माकडे पाहतो तेव्हा माया परब्रह्माचा विचार आपल्या अंतरंगात स्थिरावूच देत नाही. परब्रह्माला कल्पना स्पर्श करू शकत नाही आणि आपण कल्पनेशिवाय विचारच करू शकत नाही. मग कल्पना थांबली की विश्वास उडतो. त्यामुळं सृष्टीच्या मनुष्याच्या उत्पत्ती संदर्भात मायेच्या पलीकडे जाऊन विचार करता येणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्यासाठी हाच मोठा अडथळा ठरतो. असा विचार करणं आपल्याला जमत नाही आणि आपली फसगत होऊ लागते. त्यामुळं विश्वाच्या निर्मितीचं मूळ परब्रह्मातच आहे, पण ते निर्विकार निर्लेप असल्यामुळं मूळ मायाच सर्व घडवून आणत असते. हे आपल्याला समजून सांगताना समर्थ सांगतात, परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली. पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी 8 तत्व मूळ मायेमध्ये कालवलेली असतात. तीच अष्टधा प्रकृती होय. परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली हे विधान नीट समजून घ्यायला हवं, कारण हे विधानच आपल्या कल्पनेचा उगम बिंदू आहे. इथं आपल्या कल्पनेला जरासा थारा मिळतो आणि त्या आधारे सृष्टी निर्मितीचा तर्कवाद मांडण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. बघा, मूळ मायेचं म्हणजे शारदेचं सामर्थ्य वर्णन करताना समर्थांनी पहिल्याच दशकामध्ये सांगून ठेवलेलं आहे, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. जे प्रत्यक्ष पाहता आढळे विचार घेता तरी नाढळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. म्हणजे शारदा अर्थात मूळ माया निर्माण झाली अशी नुसती कल्पना करताच ती क्षणार्धामध्ये ब्रह्मांड निर्माण करते आणि ते मोडूनही टाकते. हे ती अगदी विनासायास करते, लीलया करते. या ठिकाणी डार्विननं म्हटलेलं आहे तसा क्रम विकासाचा किंवा उत्क्रांतीचा प्रश्न उद्भवतच नाही. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या अर्थात मूळ पुरुषाच्या प्रचंड सामर्थ्याचं वर्णन करताना महादेव
श्री महादेव पार्वतीला काय म्हणाले, पार्वती मातेला काय म्हणाले ते सांगताना म्हटले, उमा राम की बकुटी बिलासा, होई विश्वपुनी पावई नासा. पहा, महादेव माता पार्वतीला म्हणतायत की हे उमा, प्रभू रामाच्या केवळ भुवईच्या इशाऱ्यानं विश्व उत्पन्न होतं, तसंच नाशही पावतं. मूळ पुरुषाचं हे सामर्थ्य म्हणजेच मूळ माया, ती मूळ पुरुषाहून वेगळी राहू शकत नाही. आपण तिला नीट समजून घेत नाही, हीच तर खरी गंमत आहे. मूळ माया अनंत विश्व निर्माण करते, पण ती परब्रह्माच्या स्वरूपात लीन होऊन राहते, लपून राहते. इंद्रियांनी पाहायचं म्हटलं तर ती दिसते, मात्र विचारांनी जर तिचा शोध घ्यायचा झाल्यास तिचं खरं स्वरूप कळत नाही. म्हणजेच माझं घरदार, प्रपंच इत्यादी सारं काही आपल्याला दिसतं, समजतं, पण विश्व निर्माणच झालं नाही हे काही केल्या आपल्याला कळत नाही. जिथं ब्रह्मादिकांना देखील या मूळ मायेचा पार लागत नाही, तिथं आपल्यासारख्यांची काय कथा. परंतु सद्गुरू कृपेनं विवेकाची कास धरून जो कल्पनेला, शून्याला भेदून पुढं जातो, त्याला याची सत्यता पटेल. त्यासाठीच तर सद्गुरूंचा सदा सर्वदा संग असणं नितांत गरजेचं असतं. पहा, आपण सद्गुरूंची करुणा बघतो की माया दूर करा, सृष्टीविषयी असणारा आमच्या मनातील भ्रम घालवा, द्वैत म्हणजेच कल्पनांचाही अंत करा, अशी आपण सद्गुरूंची करुणा बघतो. आपल्या अंतरंगातील कल्पनाच मूळ मायेचं व्यक्त रूप आहे आणि तिच्या आधारेच आपण सृष्टी, मनुष्याच्या उत्पत्तीचा तर्कविचार करतो. या कल्पनेचा अस्त झाला तरच सृष्टी निर्मितीचं, मनुष्याच्या उत्पत्तीचं कोडं उलगडू शकतं. परब्रह्मात मूळ माया, तिच्यात गुणमाया, तिच्यातून त्रिगुण, त्यातील तमोगुणातून पंचमहाभूत निर्माण झाली. पंचतत्व व त्रिगुण यांनी मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. या सृष्टीत अनंत वस्तू निर्माण झाल्या. अखिल सृष्टीला व्यापून असणारा, त्यामध्ये रमणारा, सर्वांच्या अंतर्यामी वसणारा तो भगवंतच भोग घेणारा एकमेव भोक्ता झाला. संत हे सर्व जाणून असतात, पण मायेमुळं आपल्या बुद्धीला ते पटत नाही. आपल्या तर्कवादी विचारांच्या मागं सर्वप्रथम जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मूळ मायेची निर्मिती. सद्गुरू म्हणत, म्हणजे ते मायेची व्याख्या सांगत की जी नाही ती माया. किती संक्षिप्त पण तरीही ती चपलक, समर्पक व्याख्या आहे, जी आपल्या जीवनात अस्तित्वातच नाही. तिचं आपण चिंतन करत असतो. आपण मायेला इतकं घट्ट धरलेलं आहे की संतांची भूमिका काय आहे हेच आपल्याला नेमकेपणानं कळत नाही. आपण परब्रह्माकडं कर्तृत्व द्यायला जातो, पण ते पूर्वी जसं निश्चळ, निर्विकल्प होतं तसंच ते कायमस्वरूपी राहतं. त्यामध्ये कर्तृत्वाची भावना आली ती या मूळ मायेमुळं, जी आपल्या अंतरंगात वायू स्वरूपात वसत असते. या वायू स्वरूपातच किंवा या वायू स्वरूपाचाच पुढं विस्तार होता होता त्यातून गुणमाया प्रसवली. वायूच्या आधारानेच त्रिगुण निर्माण झाले आणि वायू स्वरूपातूनच तीन गुणांचे स्वामीही निर्माण झाले. हे समर्थ आपल्याला पुढे सांगत आहेत. मूळ मायेतील सत्वप्रधान जाणिवेत श्री विष्णू होते. नंतर ते चतुर्भुज देहधारी बनले. याच पद्धतीनं ब्रह्मा आणि महेश देखील मूळ जाणिवेतच होते आणि यथावकाश त्यांनीही देह धारण केला. त्यांना
प्रकट किंवा गुप्त व्हायला अजिबात वेळ लागत नाही, असं हे सृष्टी निर्मितीचं रहस्यमय बीज संतांनी स्वतःच्या अनुभवानं स्वानुभूतीनं जाणलेलं आहे. सृष्टी निर्मिती झाली हा आपला भ्रम आहे, कल्पना आहे. डार्विननं या कल्पनेच्या मदतीनं मनुष्य निर्मितीचा उत्क्रांतीवाद जगासमोर मांडला. त्याच्या उत्तुंग वाटणाऱ्या विचारांची मजल मात्र मूळ मायेपर्यंतच जाते, असं म्हणणंही थोडं धाडसाचं ठरेल. ॲडम आणि ईव मनुष्य जातीचे उत्पत्तीकर्ते आहेत, असं विज्ञानाला वाटतं. एखादा म्हणतो की मानव निर्मितीमागं आदी पुरुषाचाच हात असला पाहिजे. एखादा दुसरा काय म्हणतो, ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याची ही सर्व कामगिरी आहे. सारांश काय तर मनुष्य निर्मितीसाठी मानवी शरीराचाच वापर झाला असं मानलं गेलं. मूळ माया ते ॲडम आणि ईव या साखळीचा विचार केला तर मनुष्य फारच अलीकडचा आहे. संतांना मात्र परब्रह्मापासून सुरू होणारी कल्पनारूपी नाळ दिसली. भगवंताच्या नामस्मरण रूपी धारदार पात्यानं ही चिज्जड नाळ कापून टाकण्याचा उपदेश संत जीवाला देत असतात. नाम घेता घेता आपण आपलं अस्तित्व जेव्हा हरवून जाऊ तेव्हा ही कल्पनाशक्ती थंडावेल आणि समर्थांचा बोध आपल्याला उमजेल. पण याला किती काळ लागेल हे कोणाला ठाऊक. मात्र समर्थ कनवाळू आहेत, आपल्याला ते ताटकाळत ठेवत नाहीत. त्यांनी सांगितल्यानुसार आपण नाम घेऊ असा त्यांना विश्वास आहे, म्हणूनच ते विश्वाचं स्वरूप उलगडून दाखवत आहेत. सृष्टीच्या तसंच मानवाच्या निर्मितीबाबत विचार करताना आपल्या कल्पनेची झेप फार फार तर मूळ मायेपर्यंत जाऊ शकते. बुद्धी, विचार, कल्पना मायेच्या प्रांतात येत असल्यामुळं शास्त्रज्ञांच्या तर्कवाद्यांच्या विचारसरणीला मर्यादा पडतात. भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी मायेच्या अर्थात शब्द, विचार, कल्पना यांच्या पलीकडे जावं लागतं. त्यामुळं बुद्धिवाद्यांचा तर्क आणि सत्पुरुषांचं ज्ञान यातील फरक आपण जाणून घेत आहोत. सृष्टीचं अस्तित्व ग्राह्य धरून डार्विननं मानवाच्या क्रमविकासाचा उत्क्रांतीवाद मांडला तर संत ही सृष्टी निर्माणच झाली नाही असं स्वानुभूतीनं सांगतात. या दोन्ही भूमिका नीट समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहा, आपण सृष्टीतील सजीव आणि निर्जीव अशा वस्तूंचं बाह्यांगावरून मूल्य ठरवतो. चांगलं वाईट, ज्ञानी अज्ञानी, श्रीमंत गरीब ही भेदाची दृष्टी आपल्याला मिळते ती त्रिगुणांच्या सदोष चष्म्यामुळं. म्हणून आपल्याला ही सृष्टी गुणदोषमय दिसते, तर तीच सृष्टी संतांना मात्र रामरूप दिसते. वास्तविक विश्वाचं तेच खरं स्वरूप आहे. जगामध्ये एक रामरायाशिवाय दुसरं काहीही नाही, रामनामाशिवाय दुसरं काहीही नाही. परंतु मायेचा विळखा पडल्यामुळं अज्ञानवश आपण बाह्यांगावरूनच मूल्यमापन करतो. इथंच आंतरिक संघर्षाची ठिणगी पडते की खरं काय आहे. अर्थातच संतांचं स्वानुभूतीवर आधारलेलं ज्ञान हे विज्ञानापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असणार ना. आज आपल्याला प्रचिती नाही म्हणून संतबोधाची अवहेलना करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. संतांचे बोल असत्य मानून ना आपलं आत्मकल्याण होणार ना इतरांचा फायदा होणार. शिवाय विश्वाचं खरं स्वरूप कळणार नाही आणि समाधानाची प्राप्ती होणार नाही, ते वेगळंच. त्यामुळं संतांच्या अनुभूतीला ग्राह्य धरून त्यांना शरण जाऊन आपल्या अंतरंगाची झेप
वृत्तीची व्यापकता, मनाची सूक्ष्मता त्यांच्या अनुभूतीपर्यंत नेणं हे आपलं ध्येय असायला हवं. परब्रह्माकडं कर्तेपण जात नाही. मूळ मायेला करता म्हणावं तर जी नाहीच ती माया असं संत सांगतात. त्यामुळं मायेकडेही कर्तृत्व देता येत नाही. मग करता कोण असा प्रश्न सामान्य जीवाला पडू शकतो. संत सांगतात विवेक विचारातूनच या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. सृष्टीतील चेतन अचेतन वस्तूतील गुण दोष जर आपण बाजूला करू शकलो तर त्या सर्वांच्या ठायी नारायण वसलेला आहे हे आपल्याला चटकन कळू शकेल. जसं संतांनी सूक्ष्मात विचार करून ते जाणलं तसं विवेक प्रदान होऊन आपणही सृष्टीचं सत्य स्वरूप जाणू शकतो. आपल्या वृत्तीमध्ये पालट घडवून आणून अंतरंगी अखंड समाधान मिळवू शकतो. हेच या निरूपणाचं समासाचं थोडंसं सूक्ष्मचिंतन मनन करून आपल्यात काय बदल घडतोय का, आपल्याला जगज्योतीचा अनुभव येतोय का ते पाहणं मोठं रंजक ठरेल. समर्थ सांगतात परमात्म्याकडं कर्तेपण देता येत नाही आणि मूळ माया तर अस्तित्वात नाही, पण ती वायू स्वरूपात असून सृष्टी विकासाची बीजं अंतरंगात धारण करून असते. परब्रह्मावर जणू ती एक आवरण घालते आणि त्या परमतत्वाची नानाविध रूपं निर्माण करत वायू रूपात पुढं पुढं जात राहते. आपण त्या रूपांना बाह्यांगावरून ओळखतो, पण त्या साऱ्यांची अंतर्यामी म्हणजे त्या सर्वांच्या अंतर्यामी भगवंतच वास करत असतो. याकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं. म्हणूनच संत चोखामेळा त्यांच्या एका अभंगातून आपल्याला सावध करताना सांगतात उसडोंगा परी रसनोय डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. सृष्टीतील प्रत्येक घटक परब्रह्माहून निराळा आहे असाच आपला समज असतो. मूळ मायेनं निर्मिती केली असं म्हणतात. आपली कल्पनाशक्ती पुढं सरसावून जोमानं कामाला लागते. ब्रह्मा विष्णू महेश मूळ मायेच्या आधारे व्यक्त झालेली परब्रह्माचीच रूपं आहेत. पण आपल्याला ते ज्ञात नसल्यामुळं आपण त्यांना मायेच्या कक्षेत ओढतो आणि त्यांच्याकडे वेगवेगळे 3 देव अशा दृष्टीनं बघतो. हे घडतं मायेमुळं. आपण तिचं अस्तित्व मान्य केलं म्हणून तिनं एकच एक असणाऱ्या परब्रह्माची वेगळी रूपं समोर आणली आणि त्यांनाच आपण सत्य मानून बसलो. कल्पनेनं आपण त्यांना अढळ स्थान दिलं. अशा रीतीनं कल्पनेच्या मदतीनं ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मितीचं कार्य पार पाडलं. विश्व उत्पत्तीचं हे रहस्य समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. एकोहम बहुश्याम एकाचं अनेक व्हावं ही परब्रह्माची इच्छा, त्याचा सत्य संकल्प, त्याची ही इच्छा म्हणजेच मूळ माया होय. ही मूळ माया परब्रह्माची नानाविध रूपं निर्माण करते. याचाच अर्थ असा आहे की भगवंत वेगवेगळी रूपं धारण करू लागतो, कारण नुसत्या धारणाशक्तीकडून कार्य घडू शकत नाही. त्यासाठी परमात्म्याचं अधिष्ठान हवं. थंडीच्या दिवसामध्ये धुक्याच्या दुलईमध्ये डोंगर कपारीचं सौंदर्य झाकलं जातं, पण सूर्यकिरणांमुळं धुकं विरून जाऊ लागतं. ते विरून जाऊ लागताच वसुंधरेचं मोहक रूप नजरेला पडतं. त्याप्रमाणे सृष्टीमध्ये एकच परब्रह्म सर्वत्र भरवून आहे, पण त्यावरील मूळ मायारूपी दुलईमुळं परमात्म्याचं सत्य स्वरूप न दिसता आपल्याला त्याची वेगवेगळी भ्राम्य तसंच बाह्य भासमान रूपं दिसतात. या द्वैतास आपली कल्पनाच कारणीभूत असते. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे
ही देखील आपली कल्पनाच आहे. त्यांनी खरंच सृष्टी निर्माण केली असेल का? मूळ मायेच्या आधारे जाणीव रूपानं परमात्माच सर्वत्र नांदतोय, निरनिराळे देह धारण करतोय. त्याला अशक्य ते काय? पण तो हे कसं करू शकतो, असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे. म्हणूनच समर्थ आपल्याला काही त्याविषयी गोष्टी समजून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की सृष्टीच्या निर्मितीमागं केवळ निमित्त म्हणून ब्रह्मदेवाला पुढं केलं, पण सृष्टीचा निर्माता मी नसून त्यामागं कुठली तरी अनाहूत शक्ती आहे, असं स्वतः ब्रह्मदेवानं स्वतः सांगितल्याचा उल्लेख भागवतात आहे. वायुस्वरूप जाणीवेनंच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे देह धारण केले आणि ब्रह्मानं सृष्टी निर्मिती केली, असं समर्थ सांगत आहेत. ब्रह्मांनी विश्वाची कल्पना करताच त्यांच्या इच्छेप्रमाणे हे विश्व, त्यातील पशुपक्षी, कृमी, कीटक निर्माण झाले. नर मादी अशी जोडी असणारे अंडज, जारज, घामापासून निर्माण झालेले स्वेदज, वायूपासून निर्माण झालेले उद्वीज असे अनंत प्रकारचे प्राणी या सृष्टीत तयार झाले. हा खरं तर परमात्म्याच्या कल्पनेचाच विलास आहे, विस्तार आहे. त्याला अनंत प्रकारांनी नटायची इच्छा होती, म्हणून तो अवघ्या प्राणीमात्रांमध्ये शिरला आणि भोगांचा भोगताही बनला. असा कल्पनाधिष्ठित सृष्टीला सत्य मानणं, मी म्हणजे देह या भूमिकेला कवटाळणं, सृष्टीत घडणाऱ्या सुखदुःखांच्या गोष्टींनी कष्टी होणं, हा खरं तर आपला भ्रमच आहे. तो या चिंतनातून दूर व्हावा असं समर्थांना वाटतं. मी देह नाहीच, परमात्म्याचा सत्य संकल्प साकार व्हावा म्हणून त्यानंच मला देह दिला, अन्यथा मी परब्रह्म स्वरूपच आहे. तोच माझ्या अंतरंगात बसून मला नाचवतोय, ही मनोधारणा पक्की व्हायला हवी. बघा, विश्वातील घडणारी प्रत्येक सुखद दुःखद घटना भगवंताच्या सत्य संकल्पाचाच एक भाग असते. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. तो डायरेक्टर आहे, म्हणजे तो दिग्दर्शित करत असलेल्या विश्वमंचावरील, विश्वपटलावरील महानाट्यातील मी एक छोटंसं पात्र आहे. असा त्याचा सत्यसंकल्प पूर्णत्वाला जावा म्हणून त्यानं मला एक छोटीशी भूमिका दिलेली आहे आणि तो माझ्याकडून करवून घेतोय, याचं सदैव भान असावं. मी जीव आहे या भ्रमानं कर्तेपण माझ्याकडे घेऊन मीच हा द्वैत पसारा निर्माण केला आहे, परंतु मी केवळ त्याचाच आहे अशा शरणागत भावनेतून त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून राहायला सुरुवात करतो, तेव्हा माझ्यासाठी हे द्वैत भरलं विश्वच नाहीसं होतं. अज्ञानवश मायेनं पांघरलेलं आवरण आपसूक बाजूला होतं आणि सर्वत्र परब्रह्माचं दर्शन होऊ लागतं. शरणागतीच्या खुरप्यानं कल्पना भ्रमरूपी तण वेळच्या वेळीच काढून टाकलं आणि नामस्मरण रूपी जलाचा शिडकावा अखंड होत राहिला, तर अंतरंगातील जाणीवरूपी बीज चटकन अंकुरतं. ते अंकुरेल आणि वेगानं फोपावेल. त्याच्या जोपासनेत जीवनातील चिंता, काळजी, भ्रम, भ्रांत कुठल्या कुठं पळून जातील याचा पत्ताही लागणार नाही. सृष्टी तसंच मनुष्याच्या उत्पत्तीचं रहस्य उलगडून दाखवणं हाच या समासाचा हेतू आहे. त्या दृष्टीनं संत हरिस्वरूप असणाऱ्या या सृष्टीकडं कसं पाहतात याचा विचार आपण करत आहोत. तर्कावर आधारित उत्क्रांतीवादाला प्रमाण मानून सृष्टीचा विकास होत गेला असं आपण मानतो, पण वस्तुस्थिती तशी नसून संतांच्या दृष्टीनं
सृष्टीची निर्मिती म्हणजे परमात्म्याच्या सत्यसंकल्पाचा विस्तार आहे. परब्रह्माच्या अनेक होण्याच्या इच्छापूर्तीसाठी मूळ माया निर्मी झाली. तिनं वेगळं असं काही केलंच नाही, केवळ परब्रह्मावर एक आच्छादन घातलं. त्यामुळं मूळ परब्रह्मच आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये आकारातून दिसू लागलं. ही सारी रूपं त्या एकच एक भगवंताचीच आहेत, पण मूळ मायेच्या अज्ञानरूपी आवरणामुळं आपण त्या रूपांना वेगवेगळी नावं दिली, गुणधर्म दिले. अंडज, जारज, स्वेदज, उद्वीज अशा बीजातून जीव निर्माण झाले. यात खरं तर उत्क्रांती किंवा क्रमविकास नाहीच. भगवंताची इच्छा मूळ मायेनं ब्रह्मदेवाकरवी तात्काळ साकार केली. ब्रह्मदेवाची ही एक कला आहे, विद्या आहे, असं आपल्याला समर्थ सांगतात. बघा, आपण गावांच्या यात्रेमध्ये किंवा कुठंही जत्रा यात्रा असे भरलेले असतील, त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जादूचे प्रयोग पाहत असतो. तिथे जादूगार बघत असतो. जादूचे प्रयोग बघताना आपण एकदम त्याचा चमत्कार बघून, जादू बघून स्तंभित होऊन जातो. त्याची जी जादू असते ती जादू सत्यच आहे असं समजून आपण त्यात कसं अडकतो. याचा अनुभव जवळजवळ सर्वांना असेलच, पण ती केवळ हातचालाकी असते किंवा नजरबंदी असते. त्यात नवनिर्मिती असं काही नसून काही चमत्कारही नसतो. ही झाली गौड विद्या किंवा गौड विद्या झाली. त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये अनेक असुर युद्धात मायावी विद्येचा वापर करायचे. रामायणामध्ये रावण आणि इंद्रजित किंवा त्यांच्या राक्षसवीरांनी अशा विद्येचा भरपूर वापर केला. अचानक गुप्त होणे, लुप्त होणे, आकाशात मेघ दाटून येणे, आकाशातून सर्प किंवा आगीचे लोळ पडणे असे प्रकार मायावी शक्तीनं घडत असत. वानरसेना त्यामुळं घाबरून माघारी फिरायची, पण प्रभू रामांकडे बघतानाच किंवा त्यांच्या प्रभू रामांकडे बघताक्षणी ती मायावी शक्ती कमजोर ठरायची. जो भगवंताला सन्मुख होतो त्याला माया कधीही बाधत नाही. असो, प्राप्त सिद्धीच्या वरदानांच्या मदतीनं पंचतत्वात फेरफार करण्याच्या राक्षसांच्या या विद्येला गोडंबरी म्हणतात. जशी मनुष्याची गौड विद्या राक्षसांची ओडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या आहे. ही दोन्ही सृष्टीविद्या ही नजरबंदीचाच खेळ आहे असं आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतायत. म्हणजे ब्रह्मदेवांची जी सृष्टीविद्या आहे तो सुद्धा नजरबंदीचाच खेळ आहे असं आपल्याला समर्थ समजावून सांगत आहेत. सृष्टी निर्मिती झाली हे आपण कल्पनेनं मान्य करतो. या कल्पनेला मुळापासून उकळून लावून आपल्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा हा समास आहे. जशी नवविवाहित मुलगी लग्न होऊन सासरी येताच दीर, सासू, सासरे, नणंद बरेच त्यापेक्षा आणखी नाती अचानकपणे तिच्या जीवनात येऊन ठेपतात किंवा येतात आणि ती त्या सर्व नात्यांना स्वीकारते. तसं जीवनामध्ये आपण असंख्य गोष्टींना कल्पनेनं स्वीकारतो. मग आपला आणि त्यांचा थेट संबंध असो किंवा नसो, परब्रह्मवांचित ब्रह्मानिर्मित ही सृष्टी अज्ञानवश आपण सत्य मानून चालतो. पण जादूचे प्रयोग झाल्यावर जादूगार जसं ते प्रयोग हातचालाकीचे होते असं सांगतो, किंवा राक्षसांची मायावी विद्या समक्ष भगवंतासमोर चालत नसते, तसंच आत्मज्ञानी सत्पुरुषाला ब्रह्माच्या या सृष्टी निर्मितीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. सृष्टीचा संतांवर काही एक परिणाम होत नाही. हा तर ब्रह्मदेवाचा हातचालाकीचा खेळ आहे. अशा दृष्टीनंच तो विश्वाकडे पाहतो. त्यामुळं हरिव्यापक सर्वत्र समाना
या सूत्रानं संताला सृष्टीत एका भगवंता वाचून दुसरं काही दिसत नाही. सृष्टीला सत्य मानण्यात जसा आपल्या कल्पनेतील कार्यरत असतो, तसा आणखीन एक कारणीभूत असतो आणि तो म्हणजे कर्तेपणाचा. मी करता ही भावनाच मिथ्यासृष्टीतील घटक आपल्याकरता जिवंत करत असते. जन्माला आलोय म्हणजे कर्म आवश्यक आहे, यात दुमत नाही आहे. पण जी सृष्टीच मुळात कल्पनाधारित आहे त्यामध्ये मी कर्म करतोय असं म्हणणं कितपत योग्य आहे? खरंच मी माझ्या शक्तीनं कार्यरत असतो का? गाढ झोपेत असताना स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये काय घडावं, कोण कोण असावं हे काही कोणाच्याही आपल्या हातात नसतं. त्यातील घटना आपसूक घडत असतात. तसं एकोहम बहुश्याम या परमात्म्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यामधली आपण सारी छोटी मोठी पात्र आहोत. त्यामुळं आपण कुठं असावं, काय कार्य करावं हे आपल्या हाती नसतं. झाडाचं पान हलणं किंवा फुलाचं उमलणं हे असो, किंवा पूर येणं किंवा भूकंप येणं असो, या सर्वांचं नियंत्रण विश्वसूत्रधार असणाऱ्या जगन्नाथाच्या हाती असतं. हे सर्वांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. यात स्वतःहून आपण काहीच करत नसतो, पण कर्तेपणाचा आव मात्र आपण आणतो आणि त्यामुळंच ही कल्पित सृष्टी आपल्याला सत्य वाटते, सत्य भासते. बघा, खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं. देहाचं भरण पोषण करणं, सजीवाला प्राणवायूचा पुरवठा होणं, सृष्टीचं चलनवलन सुरू राहणं, गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे या पृथ्वीचा सांभाळ होणं, इतर ग्रहगोलांच्या आपत्तीपासून आवनीचा म्हणजे पृथ्वीचा बचाव करणं, या साऱ्यांचा करता कोण आहे? या साऱ्यांचा करता तो परमात्माच आहे. ब्रह्मांडाच्या या अतिविशाल पसाऱ्यातील मी तर एक सूक्ष्म अणुरेणूपेक्षाही कमी असा सूक्ष्म जीव आहे. माझंही पालन पोषण करणारी ती जाणीवरूप शक्तीच आहे. मात्र मी करता या अहंभावनेनं मला तिचा विसर पडलाय. त्यामुळं संत माझं हे विस्मरण घालवून तू करता नाहीस हे पटवून देताना सांगतात, बाबा रे, परमात्म्याची इच्छा म्हणून त्याला हवे असलेले भोग घेण्यासाठी त्यानंच तुला निर्माण केलंय. वायुस्थित विष्णुरूप जाणीव तुझ्या यथोचित सांभाळ करते. वायुस्थित विष्णुरूप जाणीव ही तुझी यथोचित अशी सांभाळ करते. कर्म करण्यासाठी तुला ताकद पुरवते. इतकंच नव्हे तर तुझ्या कर्मांच्या परिणामांचा भोगताही तोच आहे. एकनाथ महाराज रचित एका अभंगामध्ये ओवी या ठिकाणी आठवते, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकतील ऐसे नाही. म्हणजे कर्तेपणाचं ओझं घेऊन तू भारवाही होऊ नकोस. सृष्टीचं खरं स्वरूप तू न जाणल्यामुळं तुझं जीवन काळजी, चिंता, भय, ताण तणाव यांनी ग्रासून गेलेलं आहे. तेव्हा त्या विष्णुरूपी जाणीवेचं सतत स्मरण राहणं म्हणजेच भगवंताच्या नामात राहणं होय. अखंड नामोच्चारानं कर्तेपणाचा ऱ्हास होतो. भगवंत चरणी सहज शरण जाता येतं. सर्वार्थानं भगवंतच मला सांभाळतोय ही भावना दृढ होते. आतून आपण निर्भय होऊ लागतो. असं घडणं म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावर आपलं एक एक पाऊल पुढं पडू लागल्याचं द्योतक आहे. परंतु इतका सूक्ष्म विचार करायला आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळ आहे कोणाकडं? ब्रह्मदेवाच्या दृष्टिकोनातून या सृष्टी निर्मितीकडे पाहायला तयार आहे तरी कोण? प्रत्येकजण या कल्पित सृष्टीमध्ये मायावी धनदौलत मिळवण्यासाठी धावत असल्यामुळं अंतर्यामीच्या जाणीवेकडं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
हे लक्षात घेणार तरी कोण? आपण प्रारब्ध नामक घाण्याला जुंपले जातोय, काळरूपी जात्यात भरडले जातोय. याला कारण आपल्याला जाणीवेचं झालेलं विस्मरण, आणि हे विस्मरणच रुद्राच्या अस्तित्वामागचं कारण होय. भगवंताचं स्मरण ठेवलं नाही, नरदेह मिळूनही आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, अर्थात जाणीवेचा अभाव म्हणून मग नेणीव उत्पन्न होते. या नेणिवेचं जाणीवेत परिवर्तन व्हायला हवं. जाणीवेतून मूळ तत्वापर्यंत जाण्याची एक विशिष्ट व्यवस्था आहे, नियमावली आहे. त्यासाठी वेगळं अनुशासन आहे. प्रारब्ध भोग भोगता भोगता जीव पदापासून राम पदापर्यंत पदोन्नती साधून देणाऱ्या, सृष्टीचं खरं स्वरूप समजावून देणाऱ्या अनोख्या परमेश्वराधिष्ठित व्यवस्थेला रुद्र असं नाव आहे. ब्रह्मदेवाला निर्मित करून भगवंतच त्याची कल्पना मूळ मायेच्या मदतीनं आकाराला आणतो. कर्मानं बांधलेल्या, कर्मात गुंतलेल्या जीवाचं पालनपोषण श्री विष्णू करतात. श्री विष्णू हे करतात. या प्रक्रियेमध्ये कर्तेपणाचा त्याग न केलेल्या जीवाच्या अंतरंगातील नेणीव दूर सारून त्या जागी जाणीव प्रस्थापित करण्यासाठी, जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी रुद्राच्या अधिपत्याखाली एक अत्यंत चोख अशी व्यवस्था कार्यरत असते. अशा तऱ्हेनं ब्रह्मा विष्णू महेश हे 3 तत्व सृष्टीचं संतुलन अबाधित ठेवतात. समर्थांनी या समासामध्ये मांडलेले हे तत्वज्ञान आपल्याला आपला अहंकार सोडवण्यास शिकवतात. मी कुणीच नाही, आहे तो केवळ परमेश्वरच ही भावना अंतरंगी दृढ ठेवू शकली. अहमचा लोप होऊन कर्तेपणाचा ऱ्हास होऊ शकला तर अवघी सृष्टी आपल्याला हरिमय दिसू लागेल. आणि तेव्हाच या समासातून समर्थांना रुजवायचा विचार आपल्या हृदयात अंकुर धरू लागलाय असं म्हणता येईल. दर्या में खसखस म्हणजे आपण म्हणतात ना, दर्या में खसखस या उक्तीप्रमाणे आपलं या विश्वातील अस्तित्व अतिशय नगण्य आहे. हे एकदा का आपल्या मनाला पटलं की आपली जाणीव मग विश्वाशी एकरूप होऊ लागेल. सृष्टीची व्यापकता हृदयात उतरू लागेल. अहंकाराचा त्याग केला, कर्तेपणा झटकून टाकला की ही राममय सृष्टी आपल्यालाही तिच्या कुशीत घेते आणि आपणही हरिस्वरूपच होऊन जातो. हा या समासाचा समर्थांचा सांगण्याचा भावार्थ आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वीस्तवन निरुपन्नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.